हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता मी जो ड्रेस वेअर केला आहे ना, त्याच ड्रेसची मी आता स्टिचिंग आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता आपण त्या ड्रेसची स्टिचिंग करायला घेऊया. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये ना मी ह्याच ड्रेसची कटिंग दाखवली होती, तर आता स्टिचिंग बघा. आपण सर्वात आधी स्लीव आहेत ना, स्लीव तयार करून घेऊ. स्लीवला आपण जे बॉटमचं जे फॅब्रिक आहे ना, तेच फॅब्रिकची आपण पट्टी अशी देणार आहोत, म्हणजे ड्रेसला जर चांगलं लुक यायला पाहिजे म्हणून. आणि तशी पट्टी म्हणजे जाड कापडाची पट्टी लावली ना की स्लीव ही छान असे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात, त्याच्यासाठी ही लावणार आहे. अशा प्रकारची आपल्याला पट्टी ही लावायची आहे. आपण आता ती पट्टी अटॅच करून घेऊया. बाहीचं सरळ कापड ठेवायचं आणि त्याच्यावर ते बॉटमचं जे आपण कापड लावत आहोत ना, ते उलटं ठेवायचं आणि मग तशी शिलाई मारून परत मागच्या बाजूला दुमडून घ्यायचं. वन फोल्ड असा आणि दुसरा फोल्ड असा करून त्याच्यावर परत आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. धागा ना हा व्हाईट खूपच डल आहे म्हणून तो सारखाच तुटतोय. धागा तुटत असला ना की नाही मग लक्ष नाही लागत शिवणकाम करायला. धागा मजबूत असायला पाहिजे. बघा अशा प्रकारे आपल्या स्लीवचं लुक येणार आहे. एल्बो स्लीव म्हणजे कोपऱ्यापर्यंतची स्लीव आपण कटिंग केली आहे. तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूची ही लावून घ्यायची. प्रत्येक वेळेस धागा तुटते. पूर्ण ड्रेस शिवताना एवढी परेशान झाली ना मी धाग्यामुळे भरपूर. आणि माझ्याकडे दुसरा व्हाईट कलरचा धागा नव्हता आणि आमच्या आजूबाजूला इथे धाग्यांचं दुकान वगैरे काहीच नाही, त्यासाठी खूप लांब जावं लागतं. म्हणून आहे त्या धाग्यावरच मग मला काम हे चालवावं लागलं. पण खूपच तो अगदी असं प्रत्येक वेळेस दोन टिप मारून झाल्या की लगेच तो धागा तुटत होता. अशी अगदी कडेकडेने अशी एक टीप ही मारून घ्यायची, अगदी सरळ रेषेमध्ये. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल आणि तुम्हाला जर सरळ टीप मारता येत नसेल ना, तर तुम्ही साध्या कापडावर ना ते फुटर आपलं जे असतं ना, एक फुटर, तर ते फुटर असं व्यवस्थित त्या फुटरकडे लक्ष देऊन असं सरळ कापडावर अशी रेष आखून घ्यायची. आधी स्केलने 3-4 रेषा अशा बाजूबाजूला आखून घ्यायच्या आणि मग त्या फुटरवर लक्ष देऊन ना सरळ रेष मारायला शिकायचं. प्रॅक्टिस करत राहिलात ना की सर्व काही जमतं. आता फ्रंट बाजूचा गळा आपल्याला द्यायचा आहे 6 इंचाचा. मी असा पंचकोनी गळा हा कटिंग करणार आहे त्याचा. याच्यावर कॅनव्हासचा वगैरे काही उपयोग केलेला नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी कटिंगही सोप्या पद्धतीने दाखवली आहे आणि आता स्टिचिंग पण अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे. फक्त लक्ष देऊन बघा. लक्ष देऊन बघितलं ना की तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण तशा प्रकारे स्टिचिंग करू शकता.
म्हणजे जे शिकलेले पण नसतील ना, म्हणजे जास्त त्यांचं शिक्षण झालेलं नसेल. गावात आता खेड्यात मुली असतात ना, की त्यांचं शिक्षण जास्त झालेलं नसतं. मग ते शिवणक्लास क्लास वगैरे करण्याचा काही प्रयत्न करतात किंवा ज्या वयस्कर म्हणजे काकी वगैरे असतात ना, की त्यांना आता सर्व काही त्यांचं म्हणजे मुलं वगैरे मोठी झाली आहेत आणि आता काहीतरी काम पाहिजे हातात आणि पण शिक्षण झालेलं नाही आहे. मग जास्त मापं वगैरे समजत नाही. किती कशातून किती वजा करायचं, काय वाढवायचं असं काही कळत नाही ना. तर त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ हे बेटर आहेत. कारण की मी जास्त असं मापं वगैरे काही घेत म्हणजे एवढ्यातून एवढा वजा करा, तेवढ्यातून तेवढा वजा करा असं काही घेत बसत नाही. म्हणून त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंगही दाखवत असते. त्यासाठी जर तुमच्या जवळचे कोणी असतील ना, की ज्यांना शिकायचं आहे, जे शिकत आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांच्यापर्यंत जर पोहोचले ना, त्यांना मदत होईल भरपूर अशी. अगदी सोप्या पद्धतीने त्यांनाही शिवणकाम करता येईल. असा मध्य काढायचा, सेंटरला असं पिन अटॅच करून घ्या. तुम्ही जर नवीन शिकणार असाल ना, पिन अटॅच करून घ्या. तीन ठिकाणी असे पिन अटॅच करून घ्या आणि मग त्याच्यावर टिप मारा. आणि अगदीच जर म्हणजे नवीन शिकणारे असाल, की आताच क्लास सुरू केला आहे, व्यवस्थित मशीनची टिपही मारता येत नाही, तर एकदा हात म्हणजे सुई दोऱ्याने ना आपल्या हाताने शिवून घ्यायचं. कच्ची शिलाई म्हणजे लांब लांब अशी टिप मारून आहे ना, त्याच्यावर अशी शिलाई हात शिलाई मारून घ्यायची मार्किंग करून आणि मग नंतर मशीनवर बसायचं. घाई करायची नाही. जेवढं तुम्ही सावकाश शिकणार ना, तेवढं तुम्हाला पटकन म्हणजे लक्षात येईल, की कुठे काय चुकतंय, कुठे काय व्यवस्थित येतंय असं. आणि घाई केलं तर मग घाईमध्ये नाही व्यवस्थित काही. आपल्याला वाटतं मला आत्ताच्या आत्ताच आलं पाहिजे, माझा लवकरच झालं पाहिजे. जेवढं घाई कराल ना, तेवढं काम हे विस्कटत असतं. नंतर परफेक्ट झाल्यावर काय प्रॉब्लेम नाही म्हणत. प्रॅक्टिस झाल्यावर मग काय नाही वाटत. तेव्हा घाईघाईनेच काम करावं लागतं. तेव्हा जर सकाळी 6ला ब्लाऊज द्यायचं आहे तर रात्री 2ला पण शिवून द्यावं लागतं असं असतं मग नंतर. पण आधी सुरुवातीला जरा जपून करायचं असतं. छोटे छोटे कट्स मारून घेतले. अगदी सांभाळून कट द्यायचे हातात असतात हे. माझ्याकडून 2-3 वेळा कट जास्त दिले गेले ना तर कापडच कट झाले म्हणून मला ते कट देतानाच जास्त भीती वाटते. त्यानंतर आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. दाब टीप आपल्याला ते मागचं जे आपण कापड लावलं आहे ना, त्या कापडावर मारायची आहे, समोरच्या कापडावर नाही. आता बॅक साईडच्या पार्टला आपण 4 इंचाचा गळा ठेवणार आहोत. त्याला असा गोलाकार आकार दिला आहे. असं गोलाकार आकार कट करून आपला गळा आहे ना त्याच्यापेक्षा आपल्याला 2 इंच जास्त हे ठेवायचं आहे आणि नंतर हे
साईडच्या बॉर्डरने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि गळ्यावर अशा प्रकारे ठेवून अशा प्रकारे टिप मारून घ्या। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्या। सरळ अशी शिलाई मारून घ्यायची गळ्यावर आणि नंतर हात शिलाई करून घ्यायची, तुरपाई करून घ्यायची गळ्याला। असे आता शोल्डर एकमेकांवर ठेवून 2-3 असे टिप मारून घ्यायची। दुसऱ्या बाजूनेही तशीच। शोल्डर अटॅच झाल्यानंतर आपण आता बाही जोडून घेऊया। बाहीला एका साईडने आपण पुढच्या बाजूने आपल्याला जो बाहीचा आकार द्यायचा असतो मुंड्याचा, तो आकार देऊन घेऊया अर्धा इंच अशा आतल्या बाजूने आणि अशा प्रकारे बाही जोडून घ्यायची। बाही कुठेही खेचायची नाही, खेचून बाही लावल्यावर ना ती व्यवस्थित दिसत नाही, म्हणून जशी आहे तशीच थोडंसं एकाच बोटाच्या अंतराने फक्त अशी बाही धरायची, खेचून नाही लावायची। दुसरी पण बाही तशीच जोडून घ्यायची आपण। एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून घ्यायचं। दुसरी पण बाही जोडून घेऊया आता। आता आपण मार्किंग करून फिटिंग करून घेऊया। आपण जितकं 1.5 इंच जास्त असं मार्जिन घेतलेलं आहे ना, तेच 1.5 इंच मार्किंग करून आपण फिटिंग ही करून घ्यायची आहे। पण ब्लाउजला 2 इंच मार्जिन देतो, आपल्याला ड्रेसला 1.5 इंच ही मार्जिन ही द्यायची असते।
जिथे आपण 21 इंचावर कटला मार्किंग केली आहे ना, तिथपर्यंत सरळ टीप मारायची. तीच टीप परत दुसऱ्या बाजूने वरच्या बाजूने घेऊन यायची, लॉक शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. आणि हे कट आहेत ना, ते आपण सरळ जर कटिंग केलेले असतील ना, तर तिथे आपल्याला कट्स अगदी सरळ रेषेत द्यायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित अशा प्रकारे अर्धा इंच असे फोल्ड करून व्यवस्थित असे वरच्या बाजूला आपल्याला टीप ही घेऊन यायची असते. कॉर्नरला सुई अशी आतमध्ये ठेवून कापड असं सरकवून घ्यायचं. परत थोडीशी अशी टीप मारायची, परत सुई आतमध्येच ठेवून परत असं खालच्या बाजूला आपल्याला ती टीप घेऊन यायची आहे. काहीही अवघड नाही, अगदी सोप्या पद्धतीने. फक्त कटिंगवर लक्ष द्यायचं व्यवस्थित. कटिंग व्यवस्थित असेल ना, तर स्टिचिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही. परत दुसऱ्या बाजूने तेच 1.5 इंचावर मार्किंग करून सरळ रेषा द्यायची. एक 21 इंचापर्यंत आपल्याला फिटिंगची टीप ही मारायची असते. आणि कट्स हे उंचीनुसार ठरत असतात. तुम्हाला जर कुर्तीचे सगळे काही मेजरमेंटचा चार्ट हवा असेल ना, तर मला तसं कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तसा चार्ट हा देईल एखाद्या व्हिडिओमध्ये. दुसऱ्या बाजूला पण आपण तशाच प्रकारचे कट देऊन घ्यायचे. अगदी सरळ रेषेत अशी टीप मारायची. आपण आता पॅन्टच्या स्टिचिंगला सुरुवात करत आहोत.